हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 13. सुख. सुखाचे गुणांनुसार वर्गीकरण. सुखाचे गुणांनुसार वर्गीकरण करता येईल. सात्विक सुख, राजसिक सुख आणि तामसिक सुख. सात्विक सुख. सात्विक सुख हा अंतर्गत आनंद, हा आत्मशुद्धीतून मिळालेला प्रसाद. हा आनंद स्वतंत्र असतो. बाह्य घटकांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ती व्यक्ती तिच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे आनंदी असते. सात्विक माणूस कोणत्याही परिस्थितीत शांत असतो. इतरांच्या वर्तणुकीने तो विचलित होत नाही. ही स्थिती येण्याची वाट अशा गोष्टींनी होते ज्या सुरुवातीला अतिशय कठीण वाटतात, परंतु नंतर शांतता व स्थिरता देतात. आरंभी विष आणि शेवटी अमृत असं त्याचं वर्णन गीतेत केलेलं आहे. अभ्यास, व्यायाम, आहार नियमन, आर्थिक नियोजन या सर्व बाबी सुरुवातीला विषासमान भासतात, मात्र नंतर माणसाला सुख देतात. राजसिक सुख. राजसिक सुख म्हणजे ज्याला जे हवं ते इथे व ताबडतोब मिळण्याचा परिणाम. या आनंदाचं पर्यावसान नंतर दुःखात होऊ शकतं. त्याला आरंभी अमृत आणि शेवटी विष असं गीतेत वर्णिलं आहे. हे म्हणजे क्रेडिट कार्डवर भरपूर खरेदी करायची व नंतर रडत पैसे द्यायचे. हे सुख चविष्ट खाणं पिणं, पर्यटन करणं, पार्टी करणं आणि सिनेमा बघणं यांनी मिळतं. जंक फूड खाण्याने आनंद मिळतो, पण नंतर आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मजेच्या मागे धावायचं आणि जेव्हा मिळत नाही तेव्हा रडायचं, ही राजसिक वृत्ती. तामसिक सुख. तामसिक सुख हे मुळी सुख नसतंच. मेहनत न करण्याने आलेली ती ग्लानी, धुंदी, बेहोशी, हा स्तब्धतेचा आनंद आणि त्याचा परिणाम म्हणजे कुजणे, सडणे. यात माणूस कल्पनेच्या आभासात राहतो व वास्तवतेपासून दूर जातो.